झालं माझं कानातलं? सॉरी, तुमचं कानातलं माझ्याकडून गहाळ झालंय. तुम्ही खोटं बोलताय ना? माझं कानातलं नाही, मी खरंच ते खूप जपून ठेवलं होतं, पण ते माझ्याकडून खरंच गहाळ झालंय. तुम्ही थट्टा करताय ना? नाही, मी खरं सांगतोय. मी खरंच तुमचं कानातलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तर इतकी धावपळ करून मी इथे आलो. कदाचित त्याच धावपळीत हे बघा, तुम्ही रडू नका, आपण काहीतरी करू. ते कानातलं माझ्यासाठी किती महत्वाचं होते मी तुम्हाला कसं सांगू? आणि जर ते कानातलं नाही मिळालं तर नाही, ते मिळायलाच हवं. मला तुमचा प्रॉब्लेम कळतोय. ते नुसतं कानातलं नाहीये माझ्यासाठी, माझ्या आईच्या भावना आहेत त्यात. हे बघा, तुमचं कानातलं सापडेल. मी ते तुम्हाला नक्की शोधून देईन. आणि जर नाही सापडलं तर? कविता, हे तुझं नाहीये ना कानातलं, मग कशाला उगाच? एक्झॅक्टली, माझं तर नाहीये आणि बाई पण असं कानातलं वापरत नाही. मग हे नेमकं कोणाचं आहे? अगं जाऊ दे ना, तुझं नाहीये ना ते, मग कशाला उगाच नसते भानगडी? असं कसं जाऊ देत? मला ना तुझं हेच पटत नाही. दरवेळी जाऊ दिलंस ना, म्हणून ही अशी अवस्था आहे तुझी. बरं मला सांग, काय करणारस तू याचं? आणि तुला सापडलं कुठे? शुभंकरच्या खोलीत. का? अगं मग देऊन टाक ना त्याला. देणार, नक्की देणार. पण त्याच दिवशी, ज्या दिवशी मला कळेल की हे कानातलं कोणाचं आहे आणि ते आपल्या घरात कसं आलं, त्याच दिवशी हे शुभंकरच्या हातात मी स्वतः देणार. के मी इथे बसलो होतो आणि ते कानातलं इथे होतं. मग तुझा फोन आला, मी फोन उचलला आणि कानातलं इथे ठेवलं आणि इथून गेलो. इथून? हो. अरे बघ, पडला खाली शोधलंस का? गाडी? अरे बघितलं मी, तिथेही नव्हतं. कपाट? हा, कपाटात बघूया. मी इथे बघ. कसली शोधाशोध सुरू आहे? मी काही मदत करू का? चालेल, तू त्या टेबलाच्या मागे बघ. वहिनी, अगं काही नाही, राहू देत. बरं मला सांग, तू कशासाठी आली होतीस? अरे जेवायला बोलवलंय. बाई म्हणाल्या शुभंकर कधीच वेळ चुकवत नाही म्हणून. तुझ्या परीक्षा होत्या तेव्हा आम्ही समजू शकत होतो, पण आज काहीतरी वेगळंच कारण दिसतंय. बरं, तुला उशीर होणार आहे असं सांगू का मी बाईंना? कॅप? कॅमेऱ्याची कॅप मिळतच नाहीये. मलाही निघायचं होतं, म्हणून उशीर झाला. ठीक हा? आलाच आहेस तर जेवून जा. नको नको, आज नको. अरे आई वाट पाहत असेल ना माझ्या जेवणासाठी. तू कॅप मिळाली की मला कळव. वहिनी, माझ्यामुळे तुम्हाला उशीर होत असेल ना जेवायला? कळव ना तू. ओके, गुड नाईट. तू चल शुभंकर, हवं तर जेवण झाल्यावर मी तुला मदत करते तुझी कॅब शोधायला.
आलोच. आज बाळाला इतका उशीर का होतोय? सगळ्यांनी एकत्र जेवायचं आणि तेही वेळेत. हा नियम आपण इतकी वर्ष पाळत आलोय. मग आजच असं का होतंय? बरोबर आहे. मी बोलतो. मी शुभंकरशी बोलतो. उशीर करून कसं चालेल? सगळं कसं वेळेवर झालं पाहिजे. आई मी आलोय वेळेत. मग बक्षीस द्यायचं का? जेवणाची वेळ विसरलास का बाळा? आई त्याचं काय झालं, मी येणार होतो पण अहो मी बोलवायलाच गेले होते पण शोधाशोध सुरू होती. कसली शोधाशोध? तो हातपाय धुवून आला ना आणि त्याला रुमालच सापडत नव्हता. हे मला समजलं आणि मग मी रुमाल नेऊन दिला त्याला. करा सुरुवात. वस्तू जागच्या जागी ठेवल्या की त्या वेळेत मिळतात. पाणी पी. काय झालंय? ठसका. लागणार नाही तर काय? मगापासून पाहते जेवणात लक्ष नाहीये तुझं. एवढा टीव्ही आहे समोर तर त्याच्याकडे लक्ष नाही. काय झालंय? काय नाही गाई, काय नाही झालंय. आशू खरंच काय नाही? खरंच काय नाही झालंय. बरं जेव. बापासाठी पाहिलंस कसा जीव ओवाळून टाकते ते. अरे आपण गेलोच ना दिवाळीला तिच्याकडे तर काही त्यांची इस्टेट कमी होणार होती का? पण नाही. तुला सांगते ना दादा, जान्हवीच्या आई सारखीच आहे बाई ते रुपालीची सासू. काही ना काही कारस्थान चालूच असतं तिचं. आणि ते जावई बापू आईला काहीतरी समजवावं ना तर ते नाही. का ग? काय झालं? काल रुपालीचा फोन आला होता. तिच्या सासूला आहे ना जवळ कानातलं मिळत नाही ना तवर काही चैन पडायचं नाही. शेवटी मीच फोन घेऊन सांगितलं बाई ये आणि पाडव्याला ते कानातले घेऊन जा. हीच सासू लग्नाच्या वेळेला काय म्हणत होती ग? तुमची लेक ती आमची लेक. पण माझ्या लेकीचा एकही दिवस सासूरवास भोगल्याशिवाय गेलेला नाहीये. 2 दिवसासाठी कानातले दिले ना का विषय संपला. काय काय ग? हा हो. जेव आता. कुठे असेल कानातलं? एवढं शोधलं पण सापडतच नाहीये. मलाच काहीतरी करावं लागेल. शुभंकर, झोपला नाहीस का? पण मी काय करणार आणि आईला कसं सांगू? कानातलं हरवले आणि ते आता नाही मिळणार. मिळायला हवं कानातलं, पण कसं? के पण फोन उचलत नाहीये.
देवा मला माफ कर. मी आईपासून सगळं लपवून ठेवते. काहीही करून मी अश्विनीला तिचं कानातलं परत देणार. अगं आशू, काय करतेय? अगं आई, झोप नाही येते ग. अगं मग डोळे मिटून घ्यायचे, येईल झोप. खरंच नाही येते. मी तोवर एक काम करते, झोप आली की झोपते. तू झोप. बरं, पण लवकर झोप हा. हो. तुमचं कानातलं खरंच खूप जपून ठेवलं होतं. मग पण ते माझ्याकडून खरंच गहाळ झालंय. तू सांगशील ना आशूला? अगं ती काही नाही म्हणणार आहे का? गुणाची आहे माझी आशू. माझ्यासाठी किती महत्वाचं होते मी तुम्हाला कसं सांगू. आणि जर ते कानातलं नाही मिळालं तर? हे नुसतं कानातलं नाहीये माझ्यासाठी, माझ्या आईच्या भावना आहेत त्यात. आशू, ए आशू, आशू. आई, किती वाजलेत ग? अगं झोप थोडा वेळ. पहाटेपर्यंत शिलाई करत होतीस ना, तिकडे झोप. नाही नको, झालीये झोप. आई, आज साड्या द्यायला जायचंय ना? नाही आज नको, हे उरलेलं काम मी करून घेते. उद्या जावं लागेल, आपण दोघी जाऊया. आणि मी चहा टाकते, तू आवरून ये. बर. ओ भाऊ, अदरक डाला है ना चाय में? नहीं, सुबह से बहुत घसे में ना खौखा हो रहा है ना. आईला शुभंकर, तुझी वहिनी लय डेंजर आहे यार. मला वाटलं रात्री तुझ्या घरी येणार राडाच होतोय आता. म्हणजे? अरे रात्रभरात 34 मिस कॉल होते तुझे माझ्या मोबाईलवर. मी गेलो घाबरून आणि तुझ्या विचारात डोळाच लागला एकदम. माझ्या घरी काही झालं नाही, पण मी टेन्शन मध्येच होतो. तू मस्त झोपला होतास. असंच असतं मित्रा. प्रेमात दगा फटका झालेली माणसं अशा वेळी झोपणंच पसंत करतात आणि तुझ्यासारखी जागी राहतात प्रेमात पडलेली. एक मिनिट, मुद्दा क्रमांक 1, मी प्रेमात पडलेलो नाही. आणि मुद्दा दुसरा,
त्या कानातल्या रिंग बद्दल बोलण्यासाठी मी तुला कॉल केला होता. सॉरी बोल. आपण सराफाकडे जाऊन नवीन कानातलं घेऊन तिला देऊयात. नवीन पैसे कुठून आणणार आहे तू? हा? अरे तुमच्या घरचे सगळे आर्थिक व्यवहार तर बाईंच्या हातात असतात. काय सांगून पैसे घेणार आहे तू त्यांच्याकडनं? मी माझ्या कॅमेऱ्याची नवीन लेन्स विकली. काय? अरे बरं आहेस ना तू? अरे एकदा मला फोन तरी करायचा. तेच सांगण्यासाठी तुला काल रात्री फोन करत होतो. असं बरं, आता निघूया. चल. हो भाऊ, लिख के रखो. चल. कुठलं बी घ्या दीदी तुम्ही, तुम्हाला ते मस्तच दिसतं. काय हो? हो छानच दिसतंय. तुम्ही म्हणत असाल तर सगळंच पॅक करतो. नाही, मी सगळेच घेतले असते, पण काय ना, ते इतर डिझाईन्स मला काही फार आवडले नाही. आणि हा हार असं सेम आहे माझ्याकडे, त्यामुळे हा पण नको. आउच. काय झालं दीदी? आता हा हार मी कसा काढणार? काय झालं मॅडम? तुम्ही प्लीज मला मदत कराल का? हो करतो. जमेल ना? मी ट्राय करतो. पण मी कसं आहे काय नाव? ब्युटिफुल, तुमच्यासारखंच. काढताय ना? ओ काय मग किती कमी करणार या हाराचे? अहो करू की, दुकान तुमचंच आहे. मग एक काम करा, हा हार बुक करा. बुक कशाला घेऊन जा लगेच. ठीक आहे. आणि ती डिझाईन सुद्धा दाखवा. लगेच. हा पहा. निवांत पहा मॅडम, काही घाई नाही. हा तुमचंच दुकान आहे. कोल्ड्रिंक. नमस्कार. हा माझा मित्र शुभंकर नगरकर. नमस्कार. मला काय पाहिजे ते दाखवा. बोला शुभंकरराव, काय पाहिजे? ते कानातलं घ्यायचं. एक मिनिट दाखवतो लगेच. आई थांब तू, बघते मी. हॅलो आशू, हॅलो. काय ग, तुला तुझं कानातलं मिळालं का? नाही मिळालं, पण देतो म्हणालेत. देईल, नक्की देईल. आज तुला तुझं कानातलं नक्की मिळेल बघ. आज पण
हे पहा भरपूर डिझाईन आहेत. साहेब हे बघा, हे कानात छान दिसेल तुमच्या मिसेसला. मम्मी तिथे काय कमी.